यासाठी जरांगे पाटील 27 ऑगस्टला मुंबईवर जाण्यावर ठाम आहे. 26 तारखेपर्यंत सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांचा विचार करावा असे ते म्हणाले. तसेच मराठा उपसमितीचा अध्यक्ष बदलणे म्हणजे नादी लावण्याचा आम्हाला खेळ आहे. जरांगे पाटील त्यांच्या 27 ऑगस्टच्या उपोषणावर ठाम आहेत. आता जो समितीचा अध्यक्ष आहे की त्यांचा जी काही मागणी होती मराठा समाजाला आरक्षण द्या, तर ते आरक्षण दिलं गेलेलं आहे. 10% आरक्षण त्यांना आपण दिलं आहे आणि आम्ही ते टिकवणार असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे तो खरं म्हणजे प्रश्न संपलेला आहे. कशासाठी हा आग्रह बाकीचा आहे हे कळण्याच्या पलीकडे आहे. बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या जर आपण विचार केला, मग सारथी, बार्टी, महाज्योती हे वगैरे सगळे, तर सारथीच्या माध्यमातून जे आहेत ज्या गोष्टी मिळालेल्या आहेत त्यापेक्षा कित्येक कमी गोष्टी ज्या आहेत आज महाज्योतीच्या वाट्याला आलेल्या आहेत. म्हणून मी मंत्रिमंडळात नेहमी सांगत असतो, हे आहे की ओबीसीचा संख्या ओबीसीची मोठी आहे, तरी मी हेच सांगतो की निदान समान वागणूक द्या सारथी, बार्टी आणि जे काय असतं सगळ्यांना. कारण विद्यार्थ्यांना कळत नाही की हे पैसे कोण देतं, काय देते. हे खरं आहे, हे काही ठिकाणी जे आहे आदिवासी आणि दलित समाजाला दिल्लीतून सुद्धा पैसे येतात. आम्ही हे विद्यार्थ्यांना नाही सांगू शकत ना. विद्यार्थ्यांना एवढंच माहिती आहे की सरकार देत आहे, सरकार याला देतं, मग मला काय देत नाही. म्हणून मी नेहमी होतो की आणि त्यासाठी मुख्य सचिवाच्या आता मुख्य सचिवांनी याच्यात लक्ष देऊन सगळ्यांना समान वागणूक कशी मिळेल हे बघावं, हे सातत्यानं मुख्यमंत्री सांगत आहेत. तर मला असं वाटतं की चांगलं काम चाललेलं आहे. मराठा विद्यार्थ्यांचे सुद्धा प्रश्न, राहण्याचे प्रश्न जर राहायला नसेल तर वर्षभरामध्ये 60-70 हजार रुपये त्यांना देणं, या अशा अनेक गोष्टी ज्या आहेत ह्या सोडवल्या जात आहेत. मग आता पावसामध्ये उगीच गणपती उत्सवामध्ये हे काय करणार आहेत मला काही कळत नाही. कशासाठी हा त्रास लोकांना देणार आहेत. पण त्यांचं जर हेच म्हणणं असं की ओबीसीमध्येच पाहिजे, तर आम्ही हेच सांगू की भाई ओबीसीमध्ये एक तर 4 आयोगाने नाकारलेला आहे तुम्हाला घेण्यासाठी, आणि सुप्रीम कोर्टाने फार मोठं जजमेंट दिलेलं आहे की यांना ओबीसी करता येणार नाही. आता ते जजमेंट टाळून सरकार निर्णय घेऊ शकत नाही ना. जे होणार नाही कायद्यानं तेच मला पाहिजे असं किती जरी म्हटलं तरी कसं काय होईल. शेवटचा प्रश्न, बऱ्याच चर्चा वादांग उठले. अजितदादांचं आपलं काही बोलणं झालंय, काही माध्यमांमध्ये सुनावल्याच्या बातम्या आल्या. माध्यमं जे आहेत ना नेहमीच असे जे लावालावीची कामं करीत असतात आणि ते फार लोकांपर्यंत की अजितदादाने काय टोला दिला आणि दटावलं फटावलं, असं काहीही नाही. उलट मला माहिती आहे, मी ज्या वेळेला 2 दिवसापूर्वी जिल्हा कलेक्टर कचेरीमध्ये मीटिंग घेतली, दुसऱ्या दिवशी दादांनी तेच सांगितलं की त्यांनी काम केलेलं आहे 2 कुंभमेळ्यामध्ये. नाशिकचे आहेत, मंत्री आहेत, त्यांना अधिकार आहे, अडचण काय आहे असं ठामपणे सांगितलं. आणि मी तर आता जो काही कायदा केला त्याप्रमाणे स्थानिक मंत्री त्या समितीत असणार हे सुद्धा सांगितलं. ते असेल तर आम्ही जाऊन माहिती तर घेतलीच पाहिजे. त्याप्रमाणे आम्ही माहिती घेतली आणि कुठेही अजितदादाने मला दम मारला नाही. ते कधी असं करत नाही, जर माझ्या बाबतीत तरी आणि असं केलेलं नाही. कृपया असले जे धंदे थांबवावेत. कारण काय आहे, कारण मी काही चुकीचं काही केलं नाही. बरं, पालकमंत्र्याच्या बाबतीत मी काय म्हणाल की ठीक आहे, आम्ही आमचे जे नेते आहेत अजितदादा, तटकरे आणि ते जे कोणी त्यांच्याशी चर्चा करू. आता आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करणार ना, आणखी कोणाबरोबर चर्चा करणार. आणि ते जर असेल तर त्याची चूक काय आहे? चूक काही नाही.
गणपती येत आहे, चाकरमानी नव्हे तर कोकणवासीय असा शब्द वापरावा. राज्य सरकार लवकरच परिपत्रक काढणार आहे, कारण की चाकरमानी शब्द हा अवमानकारक असल्याचं वाटलं जातं. आणि हा काय फार पूर्वी जे आहेत ना आमच्या कोकणातले बांधव जे आहेत ते बरेचसे जे बिचारे हे मुंबईच्या मिल्समधून काम करायचे बरेचसे. आणि त्यावेळेला तो लिखाणामध्ये चाकरमाने हा शब्द येऊन गेला. पण त्याच्यानंतर आता आपण पाहतो आहोत एक ते गिरण्या बंद झालेल्या आहेत. दुसरं कोकणामध्ये जे आहेत फळबागा वगैरे ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावर त्याची लागवड झाली. सरकारनं सुद्धा खूप मदत केली त्याच्यासाठी. त्याच्यामुळे जे इकडे नोकरी करणारे होते मुंबईतले ते बरेचसे लोक कोकणात जाऊन त्यांनी जे आहेत फळबागा लावल्या, 2 पैसे कमवायला सुरुवात केली. आणि बरोबर आहे की त्यांना कोकणवासीच आता म्हटलं पाहिजे. चाकरमानी कोणाची ते चाकरी करणारे असा त्याचा अर्थ होतो. पण जुन्या काळी जे आहे हे शब्द वापरले जायचे. आता कोकणवासी हा शब्द वापरणं हे एकदम बरोबर आहे. नाही आहे. आणि अशामध्ये आता भारत पाकिस्तान जे आशिया कप जे आहे तर त्यामध्ये मॅच होणार आहे. तर याच्यावर संजय राऊत यांनी पत्र पंतप्रधान मोदी साहेबांनी लिहिलेलं आहे की बाबा ती मॅच होऊन देऊ नये. आता हे ठीक आहे. आता मी लहान मनुष्य आहे. मी काय त्याचं म्हणजे लहानपणी क्रिकेट खेळत होतो. आता फक्त टी व्हीवर बघत असतो मॅचेस वगैरे. पण आता शासनाने काय निर्णय घ्यावे ते त्यांनी त्यांचं ते बघावं. पण एक आहे पाकिस्तान आणि इंडिया ते भारत हे ह्या मॅचेस भारतात होत नाही आहेत. या दुसऱ्या देशामध्ये होत आहे. आता खेळायचं की नाही काय भारत सरकारने तर सारासार विचार केलाच असेल ना. थँक्यू.